आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मामा 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 तुम्ही काय करणार होता? मामा काय बोलणार होता तुम्ही आईला? मामा तुम्हाला खूप चांगलंच माहिती आहे आईचा तुमच्यावर, पारूवर, माझ्यावर किती विश्वास आहे। मामा मी आईला सगळं सांगणार आहे। मला थोडा वेळ हवा आहे फक्त, पण ट्रस्ट मी तिला सगळं सांगणार आहे। येळ पाहिजे? हो। किती येळ पाहिजे? म्हणजे अख्ख्या जगाने माझ्या पारूवर शिंतोडे उडवल्यानंतर तुम्ही सांगणार आहात का किर्लोस्करांचा ड्रायव्हर किती स्वार्थी आहे, मालकाच्या मुलाला फसवण्यासाठी मुलीचा वापर केला, हे असले आरोप होण्यासाठी वेळ पाहिजे तुम्हाला? किती वेळ पाहिजे? मामा असं नाही आहे हो, प्लीज तुम्ही। आदित्य बाबा, माझ्या पोटच्या पोराप्रमाणे तुमच्यावर मी प्रेम केले, पण प्रश्न जेव्हा माझ्या नीतिमत्तेचा, माझ्या स्वाभिमानाचा, माझ्या स्वामीनिष्ठेचा येतो ना, त्या वक्ताला मी माझ्या पोरीचा बी विचार करणार नाही, आणि केला नाही हे तुम्ही बघितलंय। येळ पाहिजे। किती येळ पाहिजे? चला मी तुम्हाला 2 दिवस देतो। 2 दिवस। 2 दिवस? हा, या 2 दिवसात तुम्ही आईला मॅडमला सांगा, पण या 2 दिवसात जर का तुम्ही आईला मॅडमला सांगितलं नाही ना, तर मी स्वतः जाऊन आईला मॅडमला सांगेन। काय करायचं ना ते तुम्ही ठरवा। मामा येळ पाहिजे। मामा मामा मॅडम काय आहे, इतकी वर्ष मी तुमची ह्या घराची इमाने बरेच सेवा केली, पण याच्या पुढे मला हे शक्य होईल असं मला वाटत नाही। म्हणजे मी हे काम सोडतोय। आता तुमच्या सगळ्यांचा निरोप घ्यायची वेळ आली, मला ना जायची परवानगी दे। तुम्ही काही कारण विचारू नका। अहिल्या काय कमाल बोलू नका परितोष, म्हणजे घरात आल्या आल्या चैतन्य आणलं त्याने। अहिल्या काय झालं? कसला विचार करतेस एवढा? श्रीकांत, एक मालक म्हणून आपलं काही चुकलं का रे? म्हणजे इतकी वर्ष मारुतीला कधी ही नोकरी सोडून जायची इच्छा नाही झाली, मग आजच का? काय झालं असेल? कदाचित तेच सांगण्याचा प्रयत्न करत असेल मारुती, पण तेवढ्यात परितोष आला, त्यामुळे विषय अर्धवट राहिला। नाही पण मारुतीचं हे वागणं खटकलंच आहे मला। हे बघ, आपण मारुतीला समजावण्याचा प्रयत्न करूच, पण त्याचं जर ठरलंच असेल नोकरी सोडून जायचं, तर त्याच्यासोबत गणी आणि पारू सुद्धा जातील। नाही नाही नाही, पारू इथून जाता का मध्ये? मग ती गेली तर या घराची रयाच निघून जाईल का? नाही, मी बोलतो मारुतीशी।